काही लोक व्यवसाय करतात, काही लोक समाजसेवा करतात, काही लोक अध्यात्म करतात, पण काही मोजकीच लोक अशी असतात जे या तिघांचाही खूप छान समतोल राखतात. आणि आज आपल्याकडे एक असंच प्रेरणादायी व्यक्तिमत्व जोडलं गेलेलं आहे. नमस्कार, मी अँकर कोमल आणि एस प्रोडक्शनच्या आपल्या या सिरीजमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपल्या या नवीन सिरीजमध्ये आपण बऱ्याच उद्योजकांना भेटणार आहोत, त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत आणि त्यांच्या अनुभवातून आपण काहीतरी नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपल्यासोबत एक युवा शेतकरी मी म्हणेन जोडले गेलेले आहेत आणि ज्यांनी शेती करून श्रीमंत होता येतं अशी मला असं वाटतंय ही जी संकल्पना आहे ही ज्यांनी अगदी ठामपणे समाजात रुजवलेली आहे असे श्रीकांत कोठावळे सर आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहे. श्रीकांत सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. श्रीकांत सरांबद्दल थोडीशी सगळ्यांना माहिती करून देईल. युवा किसान शेतकरी उत्पादक, त्याचबरोबर टेक ॲग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत. शेतीतून व्यवसाय आणि व्यवसायातून आज पैशांचा आकडा नंतर पुढे कळेलच, पण अनेक मोठ्या रकमेची उलाढाल हा जो त्यांचा प्रवास होता तो आपण जाणून घेणार आहोत. सरांबद्दल सांगायचं झालं तर गेल्या 16 वर्षापासून ते फळ व्यवसायात कार्यरत आहेत. आज त्यांचा व्यवसाय जो आहे त्याचं जाळं जे आहे सर्वदूर पसरू लागलंय. मुंबई, हुबळी, बंगळुरू यांसारख्या अनेक ठिकाणी जे आहेत त्यांचे, हैदराबाद यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये जे आहे ते विस्तारलेले आहेत. या व्यतिरिक्त भारतातील शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेशी जोडणं हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. कारण आज जर बऱ्याच ठिकाणी आपण शेतकऱ्यांच्या बातम्या बघतो किंवा शेतकरी इतके कष्ट करूनही त्याला तितका भाव त्याच्या उत्पादनाला त्याच्या मिळत नाहीये, तर हा जो एक मधला दुवा आहे ना तो सरांना मी म्हणेन की तो न ठेवता शेतकरी ते ग्राहक हे जोडण्याचा जो एक सरांचा एक खूप मोठा कल आहे आणि त्याच विषयी आपण सरांसोबत आज छान दिलखुलास गप्पा मारणार आहोत. केवळ शेतकरीच नव्हे तर आपल्यासारखे अनेक तरुण असतील, अनेक उद्योजक असतील ज्यांना केवळ शेतीच नाही तर अनेक कुठल्याही या क्षेत्रामध्ये येऊन एक व्यवसाय सुरू करायचा आहे, उद्योजक म्हणून पुढे यायचं आहे, तर अशा सगळ्यांसाठीच ह्या गप्पा ज्या आहेत मला असं वाटतं फायदेशीर ठरतील. सर, पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत. तुमच्याविषयी अजून बऱ्याच गोष्टी आहेत पण ओघवत्या गप्पांमध्ये त्या आपण जाणून घेऊयात. मी तुम्हाला विचारेन, एक युवा किसान म्हणून पुढे आलात आणि तुमची जर्नी सुरू झाली, तुमचा प्रवास सुरू झाला. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा एक छान असा काहीतरी एक प्रसंग येत असतो, तो फक्त ओळखता आला पाहिजे. तुमचा हा आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग कोणता ठरला आणि तुम्ही कशा पद्धतीने या क्षेत्रात आलात? म्हणजे लहानपणापासूनच शेतीची आवड होती, परंतु लक्षात आलं की आपल्याकडे स्वतःकडे शेती जमीन जास्त नाहीये, तर शेती हा व्यवसाय म्हणून करता नाही येणार. मग काय करता येईल, तर शेतमाल विकू शकतो आपण. मामा आमचे शेतकरी होते, त्यांच्यासोबत जायचो, व्यापाऱ्यांना भेटायचो. त्यावेळी लक्षात यायचं की अरे शेतकरी खूप कष्ट करतात, परंतु त्यांच्यापेक्षा जास्त तर हे श्रीमंत व्यापारीच आहेत. मग आपल्याकडे शेती नाही, तर मग काय करत, तर हा शेतमाल विकून व्यवसाय करता येईल का, हे थोडं लहानपणीच मनाशी ठरवलेलं. आणि मग जसं कुठेही जाईल तिथे ना मग हिशोब डोक्यात यायला लागायचे. म्हणजे जसं पाणीपुरीवाल्याकडे गेलं तर पाणीपुरी खाताना की ह्याच्याकडे आता अर्ध्या तासात एवढी लोक आलीत, मग दिवसभरात किती आले असतील, म्हणजे ह्याचा किती रुपयाचा व्यवसाय आहे आणि किती खर्च आहे. वडापाववाल्याकडे जरी गेलं तर हे डोक्यात असेच कॅल्क्युलेशन चालत राहायचे. आजकालची पिढीचं काय होतं की त्यांच्या डोक्यात लहानपणापासून बिंबवलं जातं की तुला बाळा खूप शिकायचंय आणि मोठे होऊन ना नोकरीच करायची. लावला जातो इथे लिटरली ही नोकरीच करायची. म्हणजे आमच्याही घरातल्यांचं थोडंसं तसं होतं कल. माझं शिक्षण MBA झालं. MBA झाल्यानंतर सगळेजणांचा एक राहतं की बाबा चांगली नोकरी मिळते, परंतु डोक्यामध्ये व्यवसाय 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 पहिल्यापासून लागल्यामुळे मी जसं कॉलेज झालं त्यानंतर डायरेक्ट शेतमालाच्या विक्रीच्या व्यवसायातच आलो. आणि घरातले सुद्धा म्हणायचे की बाबा नको, तू जॉब कर कुठेतरी, हे व्यवसायात वगैरे पडणं आपलं काम नाही. वडील माझे गव्हर्नमेंटमध्ये बस ड्रायव्हर होते ST मध्ये, त्यामुळे त्यांचा सुद्धा कल होता की नोकरीच कर. परंतु थोडं लहानपणापासून बघितलेलं, मनाशी ठरवलेलं आणि सवय एक अशी लहानपणापासून की जे ठरवतो ते झाल्याशिवाय मग पाठी नाही हटायचं. खूप साऱ्या अडचणी येत गेल्या त्याच्यामध्ये. 2011ला पहिल्यांदा व्यवसाय चालू केला, 1.5 वर्ष तो चालवला. 1.5 वर्ष चालवल्यानंतर काही कारणास्तव तो काही दिवसासाठी बंद करावा लागला. परत 6 महिन्याचा गॅप घेतला, पुन्हा व्यवसाय चालू केला. तो 1.5 ते 2 वर्ष चालला आणि त्या दरम्यान लग्नाचं वय सुद्धा झालं. लग्नाचं वय झाल्यानंतर नोकरी नाही म्हणून मुली मिळत नव्हत्या. तर अशी काही मल्टिपल कारणं आली, लॉस झाला. ते सर्व कारणामुळे तो व्यवसाय पुन्हा एकदा बंद केला. 1 ते 1.5 वर्ष नोकरी केली आणि पुन्हा एकदा 2016ला माझे पार्टनर विशाल टाके आणि मी
दोघा मिळून हा टाके ॲग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे असं मराठीमध्ये नाव आहे. इंग्रजीमध्ये लोक ते टेक असं वाचतात. आणि 2020ला युवा किसान शेतकरी उत्पादक कंपनी असं सोमनाथ जुगदर म्हणून आमचे पार्टनर आहेत, त्याच्यासोबत आम्ही तिघं मिळून युवा किसान आणि आता टेक ॲग्रो अशी ह्या दोन्ही कंपन्या आम्ही चालवतोय. तर हे हैदराबाद, बँगलोर, विजयवाडा, हुबळी, कोचीन आणि मुंबई ह्या 6 शहरामध्ये आता आपल्या शाखा आहेत. आणि जेवढे भारतातले जेवढे सुपर मार्केट आहेत, कोणतंही असं सुपर मार्केट नाही की तिथे आपली फळं पोचत नाहीत. तर अशा पद्धतीने हे गेल्या 15 वर्षात आम्ही जाळं मोठं केलेलं आहे व्यवसायाचं. खरंच, कारण काही वर्ष लागतात असं म्हणतात बिझनेस सेटल व्हायला. आणि बिझनेस सुरुवातीचे दिवस हे सगळ्यांसाठीच तुम्हाला नो प्रॉफिट नो लॉस मे बी याच्यावरती सुद्धा काम करावं लागत असेल किंवा काय. पण सर, हा व्यवसाय म्हणजे अगदी शेतातून येणारी ताजी फळं आणि ते सुपर मार्केटपर्यंतचा त्यांचा प्रवास, म्हणजे हे सगळा जो एक म्हणतात ना, एक प्रॉपर त्याचा सेटअप करायला किंवा हे कसं केलं पाहिजे किंवा ह्याच्यातून मी कसा मार्ग काढायचा आहे, पुढेपर्यंत सुपर मार्केटपर्यंत कसं पोहोचायचं आहे, त्याच्यासाठी लागणारा सगळा अभ्यास असेल. तर या गोष्टीचं ज्ञान तुम्हाला कसं मिळत गेलं? आणि मुळात काय होतं, मला असं वाटतं कुठेतरी एक खंत वाटते की आपले आई बाबा म्हणा किंवा आपल्याला असा तो एक सपोर्ट मिळत नाही बिझनेस माइंडने की अच्छा तू असं करतोयस तर तू हे कर. आपल्याकडे म्हणतात ना की तसा कोणाचा हात नाही आपल्यावरती सांगणारा. आपण जे काही शिकतोय ते आपण शिकत जातोय, अनुभवातून शिकतोय. तुम्हाला कशी सुरुवात जेव्हा झाली तेव्हा जसं तुम्ही सांगितलं की काही कारणांमुळे बिझनेस बंद करावा लागला किंवा काय, तर कसे तुम्ही मार्ग तुमचे शोधत गेलात? म्हणजे व्यवसाय बंद जरी केला तरी मानसिकता तर उद्योजकाचीच होती. नोकरी सुद्धा करताना तिथे सुद्धा ते 8 तास वगैरे काम करणं वगैरे असं काही नव्हतं, माझ्या रक्तातच नव्हतं. त्यामुळे ती मानसिकता तशी कायमच होती. त्यामुळे परत चालू करायचं हे तर फिक्स होतं. त्यामुळे ज्यावेळी चालू केलं त्यावेळी जे इतिहासात झालेल्या चुका होत्या त्या भविष्यात होऊ नये म्हणून वर्तमान काळात त्याचं प्लॅनिंग केलं. आणि प्लॅनिंग करून प्रत्येक टप्प्याटप्प्याला प्लॅन करत 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 आम्ही चालत गेलो. कारण बऱ्याच लोकांचं काय होतं की प्लॅनिंग करतच राहतात, एक्झिक्युशनच होत नाही. तर ह्याला आहे ना, एक आपण म्हणू शकतो 10% हा फक्त प्लॅनिंगला द्यायला पाहिजे आणि 90% प्राधान्य हे एक्झिक्युशनला द्यायला पाहिजे. आतापर्यंत बऱ्याचशा लोकांनी ना असं केलं, फक्त व्यवसायाचं प्लॅनिंग केलंय आणि ते प्लॅनिंग ना पेपरातच राहतं. आणि ते ना काही वर्षानंतर 10 वर्ष 20 वर्ष झाल्यानंतर म्हणतात यार मला पण व्यवसाय करायचा होता, हा जो व्यवसाय दिसतोय ना तुला, हाच मी प्लॅन केलेला, हाच व्यवसाय पेपरवर प्लॅन केला परंतु चालू करू शकलो नाही. तर ह्या सर्व जे उद्योजक होऊ इच्छितात किंवा ज्यांना वाटतं की व्यवसाय चालू करावं, त्यांच्यासाठी माझा हाच मेसेज असेल की भाई तुम्ही आहे ना 10% फक्त प्राधान्य द्या प्लॅनिंगला आणि क्विकली एक्झिक्युशन चालू करा. एक्झिक्युशन नाही जर केलं तर तो प्लॅन फक्त पेपरवरच राहू शकतो. बरोबर आहे, कारण अर्थात कृतीतून दिसायला हव्यात काही गोष्टी. केवळ बोलून किंवा आपल्या आयडियाज ज्या आहेत, काय तुमच्या आयडिया आहेत, क्रिएटिव्हिटी काय किंवा तुम्हाला काय विचार आहेत, हे केवळ मनामध्ये किंवा एकमेकांना सांगण्यापुरते मर्यादित न राहता त्याच्यावरती काम होणं गरजेचं आहे. खरं तर हा खूप मोठा विचार आहे मी म्हणेन. सर, जेव्हा तुम्ही व्यवसाय सुरू केलात, हळूहळू लोकांपर्यंत पोहोचत होतात. सुरुवात अर्थात तुम्ही जिथून आहात, जे गाव आहे आपलं, तिथून तुमची सुरुवात झाली असेल. त्याच्यानंतर तुम्ही जसे आज अगदी हुबळीपासून बऱ्याच शहरांमध्ये तुम्ही पोहोचलात, तिथे पोहोचताना किंवा तिथे गेल्यानंतर जो तुम्ही लोकांचा कनेक्ट होता किंवा मला असं वाटतं की कोणताही व्यवसाय करताना आपल्याला कनेक्ट्स खूप महत्वाचे आहेत, कॉन्टॅक्ट्स खूप महत्वाचे आहेत. तुम्हाला ती जाळी निर्माण करता आली पाहिजे. तर हे कसं करत गेलात तुम्ही? म्हणजे आधी एक कस्टमर पकडला आम्ही सुपर मार्केट. तो पकडल्यानंतर त्यांच्याच रेफरन्सने ज्यावेळी आपण एखाद्या कस्टमर बरोबर एखाद्या ग्राहकाबरोबर व्यवसाय चालू करतो त्यावेळी आपली सर्व्हिसच एवढी उत्तम पाहिजे की त्यांनी रेफरन्सच दिले पाहिजे. आणि आपण सुद्धा रेफरन्स जरी विचारला ना, आपलं कामच व्यवस्थित नसेल ते पण रेफरन्स देणार नाही. तर एक आम्हाला सुरुवात पहिल्यांदा मिळाली की बाबा चला, बिग बाजार ही कंपनी होती, तिथे काम चालू केलं आम्ही. तर त्यांच्याकडून विचारलं की सर अजून काही तुमच्या ओळखी आहेत का? त्यांचेच कलिग्स असतात. जर तुम्ही एखाद्या इंडस्ट्रीत काम करत असाल तर ऑटोमॅटिकली त्यांचेच कलिग्स वेगवेगळ्या कंपनीमध्ये काम करतात. तर सांगितलं की तुम्हाला आमची सर्व्हिस चांगली वाटली का? हो. आम्ही माल चांगला देतोय का? तर हो. तर सर मग काही रेफरन्सेस द्याल का आम्हाला की जिथे जाऊन आम्ही व्यवसाय करू शकतो? आणि थोडंफार ह्या रिटेल बॅकग्राऊंडचंच इन्फॉर्मेशन माहीत असल्यामुळे आमचे पण कनेक्ट होते. असं करत करत आधी मुंबईमध्ये व्यवसाय चालू केला. आता स्टोरी अशी की बिग बाजार कंपनी होती, आता नाही आहे, परंतु ह्यांचे मुंबईमध्ये ब्रँचेस आहे, ह्यांचंच दिल्लीला ब्रँच आहे, ह्यांचेच हैदराबादला. जसं आता रिलायन्स आहे, रिलायन्सचं मुंबईत सुद्धा हैदराबाद आहे, दिल्ली आहे, बँगलोर आहे, हुबळी आहे, ह्या ठिकाणी. तर त्यांच्याच कंपनीतल्याने सांगितलं बाबा तुमचं काम एवढं चांगलं आहे का तुम्ही आम्हाला ह्या शहरामध्ये पण सर्व्हिस देऊ शकता का? आम्ही म्हणलं की अरे थोडंसं आपल्याला मराठी माणूस आणि पहिला उद्योजक म्हणजे थोडी भीती वाटते की अरे
आपण कन्नड म्हणजे कर्नाटकात जाऊन कन्नड तर येत नाही आपल्याला, तिथं कसा व्यवसाय करू शकतो. आता कोचीला जाऊन मल्याळम येत नाही, तिथं कसा व्यवसाय चालू करू शकतो. हैदराबादमध्ये जाऊन आपल्याला तिथली तेलुगू भाषा येत नाही, मग व्यवसाय कसा चालू शकतो. अरे पण आपल्याला व्यवसाय करता येतो ना. भाषा असणारी माणसं आपण ठेवू शकतो. बऱ्याच उद्योजकांचं कन्फ्युजन काय होतं की अरे मला इंग्रजी येत नाही, मग मी एक्सपोर्ट कसं करू, किंवा त्या पद्धतीची ती भाषा बोलणारी माणसं 20, 25, 30 हजार रुपये पगारात मिळतात. तुम्हाला फक्त काम करून घेता यायला पाहिजे. तर ह्या कला आमच्याकडे होत्या. त्यामुळे आपल्या जेवढ्या शाखा आहेत तुम्ही बघताल तर साऊथमध्ये, साऊथच्या 4ही म्हणजे जे ब्रँचेस आहेत ते सगळे वेगवेगळ्या भाषेचे आहेत. आणि ती भाषा आम्हाला थोडीशी समजायला लागली आता व्यवसाय करताना. परंतु आम्हाला येत नसतानाही आम्ही तिथली लोकल टीम घेऊन त्यांना भाषा येते, ते सेल्स करतात. आपण फक्त व्यवसाय कसा करायचा, सिस्टम कशा बनवायच्या, प्रोसेस कशा बसवायच्या हे आम्ही केलं. मला असं वाटतंय सर की कदाचित मग आपल्या कमेंट सेशनमध्ये हे आलं असतं की अरे मग बाहेरच्या ठिकाणी जाऊन भाषांमध्ये मी कसं काम करायचं किंवा काय. तर त्याचं उत्तर सरांनी अगोदरच दिलंय की अर्थात तुम्ही जिथून आहात तिथल्या लोकल टीम सोबत तुम्ही कनेक्ट करण्याचा प्रयत्न केलात. बट सर परत कुठेतरी मनामध्ये शंकेची पाल चुकचुकते की हे ट्रस्टवर्दी आहे का, किंवा आपण 100% त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्यासोबत काम करू शकतो का. आता तुम्ही बघितलं तर मोठ्या ज्या कंपन्या आहेत, रिलायन्स आहे, बिर्ला आहे, टाटाचं स्टार बाजार आहे, किंवा ऑनलाईनमध्ये झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी, तर ह्या लोकांचे ओनर कुठं प्रत्येक राज्यात आणि देशात असतात. तर ते व्यवसाय उभे कसे करतात ते हे थोडा अभ्यास केला आम्ही. काही ट्रेनिंग सुद्धा घेतल्या जाऊन की व्यवसाय आपण नसताना कसा चालवायचा. तर ट्रस्टवर काय आहे ना, आपण आपले पाहुणे रावळे मित्रमंडळी यांच्या थ्रू व्यवसाय करू शकतो. पण बाहेर राज्यात जाऊन तुम्ही, तो पण पेरिशेबलचा प्रोडक्ट आहे, 2 दिवस राहिला तर तो सांगेल की बाबा डंप झाला, खराब झाला माल, तो विकू पण शकतो. तर ह्या काही आम्ही यंत्रणा बसवल्या. पूर्णपणे कच्चा माल आहे, हा उद्या खराब होऊ शकतो, त्याला स्टॉक कसं घ्यायचा, तर त्याचे सिस्टम सगळ्या बसवल्या की इनवर्ड झालं, आउटवर्ड झालं तर त्याचा स्टॉक टॅली झाला पाहिजे, त्याच्याकडे तिथं रोकडमध्ये विकतो तर कॅश टॅली झाली पाहिजे, ते ग्राहक त्याच रेटने घेऊन गेलेत का हे क्रॉस व्हेरीफाय करणं, ह्या सर्व यंत्रणा बसवल्या आम्ही. तर त्या यंत्रणा म्हणजे कुणालाही व्यवसाय चालू करायचा आहे ना, तर डे 1 पासून यंत्रणा त्या कामाच्या कशा बसवता येतील ह्याच्यावर काम करावं लागेल. नाहीतर आपण बघितलं तर गेले कित्येक वर्ष एक दुकानदार असतो, त्याचं तिथं दुकान असतं, तो 20 वर्ष झाला तसाच आहे, हे सुद्धा आपण पाहिले. तर त्याने काय स्वतःच्या यंत्रणा नाही बसवलं. कोणाच्या लग्नाला जरी जायचंय तरी त्याला तिथं कसं, नाहीतर मग शटर बंद करून जा. तर मग हे आपल्यासोबत नाही झालं पाहिजे, म्हणून आम्ही डे 1 पासूनच मुंबईमध्येच व्यवसाय ज्यावेळी चालू केला त्यावेळेस आम्ही त्या यंत्रणा बसवत गेलो. तर हीच यंत्रणा आपण हैदराबाद, हीच यंत्रणा बँगलोर, हीच यंत्रणा कोचीन, अशा पद्धतीने ते केलं. त्यामुळे होऊ शकलं, अदरवाईज मग कंट्रोल करणं शक्य नाहीये. म्हणजे कारण एकच माणूस ऍट अ टाइम सगळ्याच गोष्टी नाही पाहू शकत. मला असं वाटतं हे खूप छान कॉन्सेप्ट आणि मुळात तो वर्कआउट झालाय असं आपण म्हणूयात. सर खरं तर हा खूप वर्षांचा प्रवास आहे. गेली 16 वर्ष एखाद्या व्यवसाय क्षेत्रामध्ये जर तुम्हाला पुढे यायचंय, तुमची जी उलाढाल आहे ती जर तुम्हाला जास्त आकड्यांमध्ये वाढवायची असेल तर त्याच्यामध्ये सातत्य खूप गरजेचं आहे. तुम्हाला मेहनत, चिकाटी, जिद्द जी मला तुमच्याकडे तर भरपूर दिसते. बट त्या व्यतिरिक्त मला जाणून घ्यायला आवडेल की या व्यवसायाला सुरुवात केल्यानंतर सगळ्यात मोठा ब्रेक की हा ब्रेक मला मिळाला आणि माझा व्यवसाय जो आहे त्याचं रूपांतर अगदी म्हणजे मोठ्या ह्याच्यामध्ये झालं. म्हणजे काय होतं ना, तुम्ही ज्यावेळी एकटे असता त्यावेळी तुम्ही फास्ट जाऊ शकता पण दूर नाही जाऊ शकत. तर 2016ला मला विशाल टाके हा पार्टनर मिळाला. तर आम्ही दोघांनी ती सुरुवात केली. 2019-20च्या दरम्यान सोमनाथ जुगदरनी पूर्णपणे फुल टाईम कंपनी जॉईन केली, तो तिसरा पार्टनर मिळाला. असंच आमचं बॅकएंडमध्ये 4 ते 5 आणखी पार्टनर्स आहेत जे आमच्या सोबत मिळून काम करतात. मी काय पाहिलं की शिवाजी महाराज जे होते त्यांच्यासाठी जे मावळे होते ते लिटरली जीव द्यायला तयार होते. मग आपल्याला फक्त जीव लावणारी माणसं नाही मिळणार का. मग त्यासाठी काय करावं लागलं. महाराजांनी काय केलं, त्यांनी म्हणजे आधी हू शोधला, मग वॉट, म्हणजे आधी कोण माणूस कसा आहे ते शोधलं आणि मग त्याला कुठल्या मोहिमेवर काम लावायचं. जसं की जर तुम्ही बघायला गेलात की हा, तर अशी खूप सारी व्यक्ती आहेत की महाराजांनी आधी हेरली आणि मग त्यांना कुठल्या मोहिमेवर लावायचं हे सुद्धा त्यांनी केलं. तर आम्हीही तसंच करत गेलो किंवा आपले मित्रमंडळी आहेत किंवा त्यांचे मित्र आहेत किंवा अजून कोण आहे तर तो व्यक्ती कसा आहे आधी, आणि असे व्यक्ती आमच्या सोबत घेतले. त्यामुळे ही टीम इथपर्यंत मोठी झाली, त्यामुळे काम मोठं झालं. अदरवाईज मी एकटा असतो तर ते काम फास्ट गेलं असतं पण मोठं नसतं झालं, लांब नसतं जाता आलं, फास्ट जाता आलं, लांब नसतं जाता आलं.
म्हणजे आपल्या सोबत असणारे व्यक्ती त्यांचं पोटेन्शियल ओळखून ते काय करू शकतात आणि मग त्या क्षेत्रामध्ये त्यांना विभागून देऊन हे केलं. पण सर, आजवर आपण बऱ्याच लोकांकडून ऐकलंय, अरे मी व्यवसाय सुरू केला पण पार्टनर बरोबर मिळाला नाही, किंवा मी व्यवसाय सुरू केला माझ्या भागीदाराने मला फसवलं किंवा काय. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात एखाद्या व्यवसायात आल्यानंतर, किंवा एखादा उद्योग जो आहे, एखादा आपण सुरू करतो, बिझनेस सुरू करतो, माझा बिझनेस पार्टनरच बरोबर नव्हता रे, असं बऱ्याच वेळेला बोललं जातं. तर या सगळ्यांवरती तुमचं काय मत आहे? नॉर्मली काय ना, एखादा बिझनेस पार्टनर ज्यावेळी आपण एखादा व्यक्ती घेतो ना, त्यावेळी ॲटलिस्ट 2 ते 3 वर्षानं त्याचा आपला चांगला परिचय पाहिजे. तर माझा अनुभव असा आहे की माणूस लाईफमध्ये जसा ना, त्याच्या वैयक्तिक लाईफमध्ये सेम तसा तो व्यवसायात असतो. जर तो वैयक्तिक लाईफमध्ये त्याला हिशोब किताब ठेवायचं माहित नाही, तो व्यवसायात कधीच ठेवणार नाही. वैयक्तिक लाईफमध्ये तो जर कारणं देतोय, टाळाटाळ करतोय, तर तो व्यवसायात कधीच सक्सेसफुल होणार नाही. तो तिथे पण त्याच सवयी असतात. त्यामुळे एखादा व्यक्ती ज्यावेळी तुम्हाला पार्टनर म्हणून घ्यायचा आहे, तर त्यावर ॲटलिस्ट तुम्ही 1 ते 2 वर्ष घालवलेली असावी. आता 1 ते 2 वर्षात तुम्हाला कळलं पाहिजे की त्याचे व्यवहार कसे आहेत. जसं सोमनाथ जुगदरला आम्ही पार्टनर म्हणून घेताना मला कॉलेजमध्ये त्याचे व्यवहार माहीत होते की त्याची लिखापडी चांगली आहे, तो डिसिप्लिन्ड आहे. किंवा विशाल टाकेला पार्टनर म्हणून आम्ही एकत्रपणे काम करताना आम्ही एकमेकांना 2 ते 3 वर्ष ओळखत होतो की बाबा आमची एक्झिक्युशन पॉवर चांगली आहे, म्हणजे वरवर कामं नाही करत. नोकरी करत असताना सुद्धा आम्ही म्हणजे त्या लेवलला केली. किंवा डेडिकेशन नाही करत, किंवा एखादा व्यक्ती चोऱ्या माऱ्या नाही करणार हे त्याच वेळी कळतं. छोट्या छोट्या व्यवहारावरून कळून जातं की बाबा एखादा व्यक्ती खोटं बोलतोय, तर म्हणजे आपल्यासमोरच फोनवरच बोलतात. तर हे थोडंसं ऑब्झर्वेशन केलं की लगेच कळतं की ह्या व्यक्तीबरोबर आपण किती वर्ष घालवू शकतो, काही नाही करू शकत. तर ह्या पद्धतीने म्हणजे इन शॉर्ट, जर तुम्ही व्यवसायात पार्टनर सिलेक्ट करत असाल तर आधी थोडंसं 1 ते 2 वर्ष त्याच्याबरोबर व्यवहार वेगवेगळे झाले पाहिजे व्यवसायाच्या आधीचे. तर ते माणूस आपल्याला कळू शकतो कसं आहे काय. म्हणजे कोणी उठून आला आणि तुम्हाला जर काही क्षणापुरते आश्वासनं दिली की अरे मी आहे, मी करतो, किंवा आपण करूयात, आणि त्याच म्हणजे म्हणतात ना, क्षणिक आकर्षणाला न भूलता जर आपण व्यवस्थित चौकस ह्याने जरा विचार केला तर नक्कीच मला असं वाटतं की सक्सेस होऊ शकतो. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं ना की चालता बोलता सुद्धा पार्टनरशिप होते. म्हणजे कुठेतरी बिझनेस क्लबमध्ये भेटलेत किंवा कुठेतरी एखाद्या मीटअपमध्ये भेटलेत आणि ते एकमेकाशी बोलतात आणि म्हणतात अरे तुमचा आणि आमचा व्यवसाय सेम आहे, किंवा मला ह्या व्यवसायात इंटरेस्ट आहे, मी पैसे टाकू इच्छितो. आणि तिथे काही क्षणाच्या चर्चेनंतर हे लोक पार्टनरशिपमध्ये व्यवसाय चालू करतात. आणि नंतर मग हळूहळू कळायला लागते की ह्या विकनेस आहेत, की ह्या अडचणी येतात, आणि मग ते 1 ते 2 वर्षामध्ये ते दूर होऊन जातात. तर असंही घडतं. तर मेन तेच आहे की बाबा थोडंसं बॅकग्राऊंड चेक झालं पाहिजे आधी. बरोबर, एक्झॅक्टली. सर, आता आपण तुम्ही ज्या कंपनीला पुढे आणलं आणि ज्याचे संचालक म्हणून काम पाहताय, आपली ही जी कंपनी आहे ही कसं काम करतीये आणि मुळात या कंपनीमध्ये जोडल्या गेल्यानंतर शेतकऱ्यांना कसा फायदा झालाय? आता आपल्या 2 कंपन्या आहेत. एक टाके ॲग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, जी आपण बाहेर देशातून फळं भारतामध्ये आणतो. जवळपास 250 कंटेनर आम्ही मागच्या वर्षी इम्पोर्ट केले होते. आणि जी युवा किसान शेतकरी उत्पादक कंपनी आहे ती शेतकऱ्यांबरोबर काम करते. तासगाव, बार्शी, त्यानंतर देवगड आणि इंदापूर, सांगोला ह्या ठिकाणी आपले कलेक्शन सेंटर्स आहेत, जिथे आपण शेतकऱ्यांकडून थेट त्यांच्या बांधावरून जाऊन भाव करून माल खरेदी करतो. शेतकऱ्यांना काय होतं की मार्केटला माल पाठवायचा आणि तिथे मार्केटच्या वर खाली प्रमाणे त्यांना रेट मिळतात. इथे आपण भाव फिक्स करून माल खरेदी करतो आणि हा माल डायरेक्ट थेट कस्टमरला जातो. जर पहिलं आम्ही व्यवसाय चालू करायच्या आधी बघितलं तर ह्याच्यात 7 लेअर होत्या. म्हणजे कंझ्युमर, कस्टमर, त्यानंतर रिटेलर, सेमी होलसेलर, होलसेलर, आणि शेतकऱ्यांच्या आणि होलसेलरच्या मध्ये सुद्धा एक एजंट असतो, आणि मग शेतकरी. ह्या 7 लेअर होत्या. पण आम्ही युवा किसान चालू केल्यानंतर मधल्या जवळपास 4 लेअर आम्ही उडून टाकल्या. थेट आम्ही शेतकऱ्यांकडनं डायरेक्ट कस्टमर्सपर्यंत माल देतो. कस्टमर टू कंझ्युमर जातो. हापूस आंबा जो आहे आमचा तो थेट शेतकऱ्यापासून थेट कंझ्युमरपर्यंत जातो. मध्ये फक्त युवा किसान आहे. तर ह्याच्यामध्ये काय झालं ना, शेतकऱ्यांना पण चांगले रिटर्न्स भेटायला लागले, ग्राहकांना योग्य दरांमध्ये माल मिळायला लागला, आणि ह्या 7 स्तरामध्ये जी हँडलिंग व्हायची ना मालाची, शेतमालाची, त्याच्यामुळे क्वालिटी व्यवस्थित पोहोचत नव्हती. तर आम्ही वेळ पण वाचवला, लोक हँडलिंगची कमी केली, त्याच्यामुळे क्वालिटीही जायला लागली. तर हे व्यवसाय मोठं व्हायचं हे एक आमचं मेन कारण होतं. किंवा मधली लोक हँडलिंगची कमी केलं, फ्रेशनेस वाढली आणि दर ऑटोमॅटिकली रिझनेबल झाल्यामुळे ऑर्डर वाढल्या. तर सगळ्या उद्योजकांनी थोडंसं हे बघायला पाहिजे की बाबा मी व्यवसायामध्ये काय असं वेगळं करू शकतो ज्याच्याने माझे व्यवसाय वाढू शकतात. तर एक आमचं एक कारण ठरलं की मेन.
खरंच. आणि कुठेतरी जेव्हा शेतकऱ्यालाही त्याच्या उत्पादनाला जेव्हा बाजारभावापेक्षा जर कुठे अजून 2 रुपये जर जास्त मिळत आहेत, किंवा मला माहिती आहे माझ्या मातीत सोनं पिकतंय, त्या मातीत पिकणाऱ्या सोन्याला जर योग्य भाव मिळत असेल तर का नाही. आज तुम्ही बऱ्याच शेतकऱ्यांसोबत जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांच्या काय प्रतिक्रिया मिळतात किंवा त्यांचा कसा सपोर्ट आहे तुम्हाला, की मोठ्या प्रमाणामध्ये आता बरेच शेतकरी जोडले गेले असतील? जवळपास 4,500 प्लस शेतकरी आहेत आपल्याकडे. आणि बऱ्याच वेळा खंत अशी वाटते की त्याच्यापेक्षा अधिक शेतकरी आपल्याला संपर्क साधतात आहे, परंतु आपली कॅपॅसिटी तेवढी नाही माल खरेदी करायची. कारण की आमची एक आतापर्यंत एक कॅपॅसिटी आहे, त्याच्या पुढे आम्हाला एक्सपांड करायचं चालू आहेत प्रयत्न. पण आम्ही एक्सपांड जरी केलं तरी अधिक शेतकरी संपर्क साधतात. तर शेतकऱ्यांच्या बऱ्यापैकी प्रतिक्रिया अशा आलेल्या आहेत की लाईक एकतर ट्रान्सपरन्सी आहे की आधी रेट दिला जातो, माल घेतल्या घेतल्या पावती दिली जाते, त्याच्यानंतर 6 ते 7 दिवसात खात्यात पैसे जातात. एकाही शेतकऱ्यांचा कॉल येत नाही, बिना कॉल येता त्यांच्या खात्यात पैसे जातात. तर ह्या चारी आणि सुरुवातीपासून सगळ्यात मोठं दुकान असतं की सुरुवातीपासून शेवटपर्यंत माल उचलत नाहीत व्यापारी. तर आपण एखाद्या शेतकऱ्याकडे गेलो, त्याच्या बागेतला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सगळा माल आपण घेतो. त्यामुळे शेतकरी अतिशय म्हणजे खुश आहेत. म्हणजे आमचे वेगवेगळे इव्हेंट असतात ना, भरभरून प्रतिसाद येतात शेतकऱ्यांचे. मला असं वाटतंय आपण बऱ्याच नाही कुठेतरी एक खंत आहे की शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या किंवा शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळाला नाही. तर मला असं वाटतंय आत्ता जे काही बदल घडतोय, आज तुमच्या माध्यमातून एक बदलाची जी आहे ती सुरुवात झाली, किंवा इतक्या वर्षापासून आता तुम्ही शेतकऱ्यांशी जोडले गेलेले आहात. हे चित्र मला असं वाटतंय महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे, पोहोचणं गरजेचं आहे की असेही काही लोक आहेत श्रीकांत सरांसारखे, जे आपल्या व्यवसायाला ती आपल्या वस्तूची किंमत माहिती आहे, म्हणजे त्यांना असं मी म्हणेन. सर, खरं तर कोणताच व्यवसाय करणं हे अगदी सोपं नाही आहे. सगळ्याच प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला बऱ्याच डिफिकल्टीज येतात, अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं. आणि मुळात जेव्हा तो व्यवसाय जो आहे तो शेतीशी जेव्हा निगडीत असतो तेव्हाही बरेच म्हणजे कुठेतरी इमोशनली सुद्धा आपण तिथे कनेक्ट असतो. तुमचा बॅकग्राऊंड सुद्धा शेतकरी कुटुंबातून आलेले आहात तुम्ही. जेव्हा आता पुढे आल्यानंतर मागचा जो प्रवास आहे, जेव्हा तुम्ही बघताय की अरे इथून हा प्रवास सुरू झालेला, आज इथवर आलोय, काय वाटतं तेव्हा? म्हणजे आधी त्यावेळी काय होतं ना, यंग असतो व्यक्ती, तर सगळ्यात आधी तर पहिल्यांदा पेशन्स लेवल कमी असते. म्हणजे आता ठरवलं की आताच करायचंय आणि मला थांबायचंच नाहीये. किंवा बऱ्याच वेळा काय होतं ना की एक्झिक्युशन लेवल कमी पडते किंवा डिरेक्शन नसतं. तर ह्या सर्व गोष्टी होत्या आधी. परंतु जसं व्यवसाय करत गेलो, अनुभव येत गेला, आता अशी लेवल आलेली की पेशन्स लेवल म्हणजे एकदम टॉप, की आता काही झालं तरी आपल्याला धैर्य नाही सोडायचं. किंवा आता होत नाही ना एखादं. पहिलं काय व्हायचं की व्यवसाय मी मध्ये सांगितलं की दुसऱ्यांदा व्यवसाय बंद करायचा निर्णय फक्त 1 तासाचा होता की नाही आता बंद करायचं, झालं ओव्हर. परंतु त्याच्यानंतरही कित्येक वेळा अडचणी आल्या, आम्ही थांबलोच नाही की नाही बाई होणार, आपल्याला माहिती आहे की आता ह्याच्या पुढं सक्सेसच आहे, इथपर्यंत थोडा त्रास होतोय. असं करत असंही नाही की आता सगळं सेट झालेलं आहे, आताही अडचणी येतात. परंतु आता ती पेशन्स लेवलच एवढी झालेली आहे की ठीक आहे, आता हा प्रॉब्लेम आलाय ना, 100% याच्यावर सोल्युशन येणार, थोडंसं वाट बघणे, तेवढी वेळ काढून गेली की ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतात. पेशन्स हा मोठा फरक झालेला माझा. 0 पेशन्स पासून 100% पेशन्स पर्यंत पोहोचलेलो आहे आता. सर, पेशन्स वरून आता आठवलं, आत्ताच्या तरुणाईमध्ये पेशन्स भरपूर कमी आहेत मी असं म्हणेन. आणि कदाचित तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर एखादा तरुण ज्याला व्यवसायात यायचंय, किंवा मी तर असं म्हणेन की शेती करून सुद्धा तुम्ही किंवा शेतीमध्ये सुद्धा हा जो व्यवसाय तुम्ही केलाय, हा आपला असा बॅकग्राऊंड असताना तुम्ही एक यशस्वी उद्योजक होऊ शकता, याचं तुम्ही अतिशय उत्तम उदाहरण आहात. पण आत्ताच्या तरुणाईमध्ये जे पेशन्स लेवल जे आहे ते खूप कमी आहे. किंवा आत्ताच्या तरुणाईने जर या व्यवसायात यायचं असेल तर त्यांना तुम्ही काय सजेशन्स द्याल किंवा काय सांगाल की हो मी हे करून दाखवले आणि तुम्ही करू शकता? ह्याला 2 भागात विभाजन करू आपण. की ऑलरेडी जसं मी म्हणले की आमची शेती नव्हती म्हणून शेतमालाच्या विक्रीमध्ये मी आलो. तर ज्यांच्याकडे शेती आहे ना, त्यांनी कुठेतरी शहरामध्ये बँकेत, म्हणजे मी अशी लोक बघितली BSc ॲग्रिकल्चर झालाय आणि कुठेतरी बँकेत जॉबला आहे, म्हणजे काही संबंधच नाही जवळपास त्याचा. तर एक तर थोडंसं आता आपली थोडी जरी जमीन आहे, 4 एकर 5 एकर जरी असेल, तरी तिथं जर तुम्ही मन लावून सातत्याने शेती जर केली तर 100% त्याच्यामध्ये प्रॉफिट आहे. सिम्पल फंडा, जर आपण 1 लाख रुपये शेतामध्ये जर गुंतवले तर 2 लाख 3 लाख तर निश्चित येतात. आणि माझ्याकडे अशी शेतकरी आहेत ज्यांनी 10-10 लाख रुपये प्रति एकरी सुद्धा उत्पादन घेतलेलं आहे.
तर हे काय होतं, लोक एकतर मेहनत करायला नको वाटते शेतामध्ये जाऊन, की मी शिकलोय आणि बँकेत AC मध्ये बसून काम करायचंय, ही थोडी मानसिकताच बनलेली असते. आणि पाहिलेलं सुद्धा असतं की नोकरी 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 नोकरी. तर व्यवसाय, शेतीला व्यवसाय म्हणून जर बघायला चालू केलं ना, तर भले स्वतःचे 4 एकर 5 एकर असू दे, त्या नोकरीपेक्षा हमखास चांगलं उत्पादन तिथून यायला चालू करेल. हा फक्त शारीरिक मेहनत करावी लागणार. तर हा एक पार्ट झाला. आता मी कित्येक असे शेतकरी बघितले ज्यांची मुलं MBA शिकून सुद्धा, म्हणजे आपण म्हणतो ना MBA शिकला, इंजिनिअरिंग झाला आणि जॉब केला, तर MBA करून इंजिनिअरिंग करून सुद्धा शेती करतात आहे आणि ती शेती प्रोफेशनली करतात. आणि एखादा उद्योजक कमवत नसेल शहरात, एवढे पैसे ते कमवतात शेतामध्ये. तर हा एक झाला पार्ट. तर दुसरा पार्ट की बाबा तुमच्याकडे शेती नाही, शेतीपूरक व्यवसाय जर करायचे आहेत, तर व्यवसाय करताना थोडंसं छोट्या स्टेपने चालू करावं लागणार. की पहिल्यांदा तर त्याचा अनुभव घ्यावा लागतो. कधी हा पेरिशेबलचा धंदा आहे की तुम्हाला जर ॲग्रिकल्चर प्रोडक्टच विकायचं आहे, तर नेमकं काय प्रोडक्ट विकायचं, तुम्हाला फळं विकायचे आहेत, भाजी विकायच्या आहेत का पल्सेस विकायचे आहेत, तर त्या क्षेत्रात जाऊन काही वर्ष तुम्ही 1 वर्ष 2 वर्ष थोडासा तिथं अनुभव घ्या. भले जॉब करा कमी सॅलरीचा, पण तिथं अनुभव घ्या. त्याच्यानंतर छोट्या टप्प्यामध्ये चालू करा. करताना बरंच मी लोकांना पाहिलं की काय करतात, घरातले पैसे घे, बँकेतनं व्याजाने पैसे घे, असं करून व्यवसाय चालू करतात. तसं न करता थोडंसं छोट्या टप्प्यामध्ये, जसं आता मी स्वतः व्यवसाय जो चालू केलेला होता तो अवघ्या 5,000 स्टार्ट केलेला. की 5,000 रुपयाचा माल आणला, फळं घेतली, ती विकली, संध्याकाळी त्याचे 6,000 बनले, उद्या परत 5,000चा आणला, विकली, त्याचे पैसे आले, आता माझ्याकडे 7,000 आले. हळूहळू ओळख झाली तर 10,000चा माल द्यायला चालू केला, विकला, आले पैसे त्याला दिले, असं करत 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 बिल्ड केलं रिलेशन सुद्धा. आणि अशा म्हणजे व्यवसाय करायला पैसेच लागतात, ही जी मानसिकता आहे ना, ही थोडंसं लोकांना साईडला ठेवावं लागेल. तर जो आपला टॉपिक होता की एकतर शेती व्यवसाय म्हणून बघणे, आणि शेतमालाचा जर व्यवसाय करायचा असेल तर काय करावं लागेल, शेतीपूरक व्यवसाय जर करायचा असेल तर एक थोडा अनुभव घेणे आणि छोट्या स्केलला चालू करणे, मग हळूहळू त्याला मोठं करणे. सर, त्यालाच ऍड ऑन एक पॉइंट आहे की शारीरिक मेहनत तर महत्वाचीच आहे, नो डाऊट. आपण कोणत्याही क्षेत्रात गेलो की तुम्हाला तिथे शारीरिक मेहनत आलीच. पण आज मी म्हणेन की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, म्हणजे तुम्ही आज जो व्यवसाय केलाय, तुम्ही स्मार्ट वर्क खूप केलेलं आहे आणि जे सगळ्या ह्याच्यात गोष्टींवरून दिसून येते. तुम्ही स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं, म्हणजे जिथे कधी कधी शक्ती नाही तर कधी कधी युक्तीही तिकडे लावली पाहिजे किंवा काय. आणि आपण स्मार्ट वर्क ज्याला म्हणतो, तर स्मार्ट वर्क करून सुद्धा यामध्ये व्यवसायात कसं पुढे जाता येईल, किंवा आपण आत्ताच शेतीच्या व्यवसायाबद्दल बोलत होतो, शेतीबद्दल बोलत होतो किंवा शेतीपूरक व्यवसायाबद्दल बोलत होतो. तर आता स्मार्ट वर्क करून सुद्धा हा व्यवसाय पुढे कसा गो थ्रू करू शकतो? किंवा टेक्नॉलॉजी जसं जसं येते ना, एकतर पहिल्यांदा तर आपल्याला चेंजेसला अडॉप्ट व्हायची कॅपॅसिटी पाहिजे. बरेच लोक आहे ना रिलक्टंट राहतात की बदलाला मला नाही बदलायचं आहे. तर सगळ्यात आधी आहे ना, ज्या टेक्नॉलॉजी येतात आहे ते कसं मी माझ्या व्यवसायात किंवा कसं मी माझ्या शेतामध्ये आणू शकतो. AI एवढं मोठं टूल आलेलं आहे आजच्या तारखेला की जी कामं पहिलं करायला 10 दिवस 5 दिवस लागायची किंवा समजतच नव्हतं, त्यात फक्त एक प्रॉम्प्ट टाकला तर ते पूर्ण ड्राफ्ट बनतं किंवा पूर्ण प्लॅन बनवून देतो. तर ह्या टेक्नॉलॉजीचा वापर शेतामध्ये करायला पाहिजे किंवा शेती रिलेटेड जर व्यवसाय करतात आहे तर ते पहिल्यांदा टेक्नॉलॉजी, म्हणजे उदाहरणार्थ की हिशोब किताब ठेवायला सॉफ्टवेअर आहेत आणि मोफतमध्ये सॉफ्टवेअर देणाऱ्या सुद्धा कंपन्या आहेत, परंतु आपण चेंजेसला अडॉप्ट नाही व्हायचं, टेक्नॉलॉजीला अडॉप्ट नाही व्हायचं आणि मग काय करतो, कुठेतरी चोपडीत हिशोब ठेव, त्यापेक्षा घाणेरडा प्रकार मेंदूमध्ये ठेव. तर हे सगळं बंद झालं पाहिजे. भले तुम्ही शेती करता तर तुमचं प्रॉपर सॉफ्टवेअरमध्ये अकाउंटिंग पाहिजे, आणि जर तुम्ही शेतमालाचा सुद्धा व्यवसाय करताय तर तुमचं प्रॉपर सॉफ्टवेअरमध्ये अकाउंटिंग व्हायला पाहिजे. तर इन शॉर्ट सांगायचं असं की चेंजेसला अडॉप्ट झालं पाहिजे. ज्या टेक्नॉलॉजी येतात आहे त्या लवकरात लवकर एक्झिक्यूट केलं पाहिजे, पाठी नाही पडलं पाहिजे कुठल्याही गोष्टीमध्ये. बदल ही काळाची गरज आहे आणि तो बदल आपण स्वीकारायला शिकलो पाहिजे, इन शॉर्ट. सर, बऱ्याच वेळेला सध्या इतकं जीवन धकाधकीचं झालंय, आपल्याला खूप कमी वेळ मिळतो स्वतःला द्यायला. आणि आता तुमचा जो वाढता विस्तार आहे तो बघून तर तुम्हाला तर स्वतःसाठी आणि तुमच्या फॅमिलीसाठी खूप कमी वेळ मिळत असेल, पण त्यातूनही आम्हाला अशी गोष्ट समजली आहे की तुम्ही अध्यात्माचा विषयी सुद्धा तुम्ही केलेला आहे, प्रशिक्षण म्हणून काम करताय. श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये तुम्ही प्रशिक्षक म्हणून काम करताय. मुळात एकीकडे व्यवसाय, तो व्यवसाय पुढे मोठा करणं, तो सांभाळणं, एकीकडे अध्यात्म. खरं तर असं म्हणतात की आपण खूप दमल्यानंतर कुठेतरी शांत मेडिटेशनची गरज असते, पण ह्या मेडिटेशनमध्ये मला असं वाटतं ते करता करता तुम्ही आता त्याचे प्रशिक्षक म्हणून सुद्धा काम करताय.
तर हे कसं म्हणजे म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की दमल्यावर कुठेतरी ध्यान करायची गरज आहे, हो. तर हे उलट आहे. ध्यान केलं की दमतच नाही. एनर्जी लेवलच अशी असते. आता 2013 व्यवसायात काही अडचणी आल्या त्यावेळी आणि फार ताण घ्यायचो मी. तर आमचेच एक मित्र आहेत, त्यांनी मला सांगितलं की बाबा तू हा आर्ट ऑफ लिव्हिंगचा एक कोर्स आहे, हा कर, ह्याच्यानंतर तुझ्या लाईफमध्ये खूप बदल येतील. आणि अवघ्या दुसऱ्याच दिवशी सुदर्शन क्रिया ही प्रॅक्टिस केल्यानंतर जे शरीरामध्ये एनर्जीचा मला जाणवला, अनुभव जो आला, की लक्षात आलं रे फक्त श्वासामध्ये वर खाली करून किंवा श्वासावर नियंत्रण आणून की आपल्या शरीरामध्ये एवढी एनर्जी आपण क्रिएट करू शकतो. तर लोक काय होतात ना, दमतात, थकतात आणि मग ते काम नाही करत. पण आम्ही काय करतो, सकाळी सकाळी सुदर्शन क्रिया थोडीशी प्रॅक्टिस केली की हा दिवसभर एनर्जी राहते. मग हे शिकलेलं मग मला नंतर हळूहळू लक्षात यायला लागलं की का नाही हेच चांगली गोष्ट इतरही लोकांच्या आयुष्यात घेऊन जावी. त्यामुळे मग मी ठरवलं की 2021ला मग मी परत आर्ट ऑफ लिव्हिंग टीचर बनलो आणि गेले जवळपास 4 वर्ष झालं मी लोकांना दरवर्षी काही कोर्सेस मी 6 ते 7 कोर्सेस मी घेतो. त्याच्यामध्ये ध्यान, योगासना, प्राणायाम ह्या सर्व गोष्टी शिकवतो. आणि त्याच्यामुळे ना लोकांच्या आयुष्यात जे आलेले बदल पाहतो की पहिलं खूप तणावपूर्वक आयुष्य होतं आणि आता ह्या सगळ्या प्रॅक्टिसेस करून खूप स्ट्रेस फ्री लाईफ जगायला लागलेले आहेत. मग अजून प्रोत्साहन मिळतं. म्हणजे तुम्ही म्हणत होते वेळेचं, इट्स ऑल अबाउट प्रायोरिटी, की आपण कशाला प्रायोरिटी देतो. की आता मला आवड आहे ह्याच्यात की बाबा मला असं वाटतं की लोकांच्या आयुष्यामध्ये चांगलं व्हावं, लोकांच्या आयुष्यामध्ये हे जे मला मिळालेलं आहे हे लोकांच्या आयुष्यामध्ये पण पोचावं. त्यामुळे हे एक गुरुची सेवा म्हणू शकतो आपण की बाबा शिकलेलंच आपण दुसरीकडे वाटणे. तर ती ही अशी ऍक्टिव्हिटी चालू आहे. सर, आपण आर्ट ऑफ लिव्हिंग बद्दल बोलतोय. आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये तुम्ही आता प्रशिक्षक म्हणून सुद्धा काम करताय. पण या आर्ट ऑफ लिव्हिंगचा तुमच्या वैयक्तिक आयुष्यावरती आणि आपल्या व्यवसायावरती कसा डिरेक्टली और इनडिरेक्टली परिणाम झालाय, काय सांगाल? आता व्यवसाय करताना सगळ्यात महत्त्वाची असते आपल्याला बुद्धी. म्हणजे इथूनच वर सगळं प्लॅनिंग होतं, एक्झिक्युशन होतं आणि एक इनडायरेक्ट आपण म्हणतो मन. तर ह्याच्यामध्ये काही अशा प्रॅक्टिसेस आम्ही करून घेतो पार्टिसिपंट्स करून, ज्याच्याने मनावर नियंत्रण येतं. म्हणजे उदाहरणार्थ घ्या की जर तुम्हाला राग आल्यानंतर तुमचा श्वास कसा होतो, फास्ट होतो आहे ना. आणि जर तुम्ही आनंदी आहे तर तुम्ही बघा श्वास कसा राहतो. तर ह्याचा अर्थ जर श्वासावर नियंत्रण आणलं तर ऑटोमॅटिकली आपल्या रागावर, इमोशन्सवर आणि मनावर नियंत्रण आणता येतं. तर ह्याच्यात काही आपले ब्रिदिंग टेक्निक्स आहेत किंवा ही सुदर्शन क्रिया जी टेक्निक आहे ह्याच्याने ऑटोमॅटिकली तुम्ही श्वासावर नियंत्रण आणता. श्वासावर नियंत्रण आणलं की ऑटोमॅटिकली मनावर आणतं. तर हे सायन्स व्यवसायात वापरलं जातं की बाबा इथूनच तुम्हाला ऑटोमॅटिक समजा आता व्यवसायात काही ना काय अचानक घडतं, माणूस अचानक रागाच्या भरात काहीतरी चुकीच्या गोष्टी करून बसतो. पण इथे तुमच्या श्वासावर नियंत्रण आणलेलं, मनावर नियंत्रण आणलं, ऑटोमॅटिक तुमच्या रागावर कंट्रोल होतं, एनर्जी लेवल वाढते. हे असे बरेचसे ॲडव्हान्टेज आहेत ज्याच्यामुळे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सुदर्शन क्रिया आणि इतर गोष्टी प्रॅक्टिस करून त्याचा ऑटोमॅटिकली व्यवसायामध्ये त्याचा फायदा होतोच होतो. बरोबर. असं म्हणतात राग मुळात तो जर कंट्रोल झाला तर तिकडे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या बदलतात. सर, मी सुरुवातीलाच असं म्हटलं होतं की काही लोक फक्त समाजकार्य करतात, काही लोक फक्त व्यवसाय करतात किंवा काही लोक फक्त अध्यात्म करतात. तुम्ही या तिघांचाही समतोल खूप छान पद्धतीने बांधलाय आणि जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही आता पुढच्या पिढीला देताय. चल, माझ्याकडे एवढं होतं आणि मला ते द्यायचं आहे. जसं तुम्ही आर्ट ऑफ लिव्हिंग बद्दल पण सांगितलं की मला हे माझ्याकडे होतं ते मला पुढे पास ऑन करायचं होतं किंवा मला ते द्यायचं आहे. आज तुम्ही अनेक विद्यार्थी घडवताय, अनेक विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही मार्गदर्शन करताय, त्यासाठी वेगळे वेगळे कार्यक्रम घेत असता. खरं तर हे आहे ना की या एवढ्या सगळ्या शेड्यूलमधून, बिझी कामांमधून तुम्ही हे विद्यार्थ्यांसाठी पण वेगळे उपक्रम राबवताय. काय, कशा प्रकारचं प्रशिक्षण देताय किंवा काय, कसा प्रतिसाद मिळतोय तिकडे? म्हणजे बऱ्याच वेळा काही कॉलेजेसमध्ये बोलवतात, काही उद्योजकीय संस्था आहेत, जसं महाराष्ट्र बिझनेस क्लब एक संस्था आहे किंवा BN आहे, अशा वेगवेगळ्या संस्थेमध्ये सुद्धा बोलवलं जातं. तर मार्गदर्शन म्हणजे काय होतं, नॉर्मली आता समजा विद्यार्थ्यांचं जर घेतलं तर बऱ्यापैकी लोकांचा कल हा नोकरीचा आहे किंवा ते कॉलेजमध्ये असतानाच प्रॅक्टिकल काही शिकत नाहीत. तर आणि हे शिक्षक सुद्धा जे आहेत ना ते कॉलेज पासआउट होऊन फार मोजके शिक्षक आहेत ज्यांनी प्रॅक्टिकल काहीतरी एक्सपिरियन्स घेतला आणि शिकवायला गेलेले. ते कॉलेज पासआउट होतात आणि शिक्षकच म्हणतात. तर बाहेर इंडस्ट्रीत काय चालू आहे हे ह्यांना माहीतच नसतं. मग ते काय विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकली शिकवणार आहेत. तर अशा ठिकाणी बोलवलं जातं की बाबा एक उद्योजक आहे किंवा तुम्ही कॉलेजमधून आमच्याच पासआउट झाल्या, या थोडंसं मार्गदर्शन करा. तर त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स देतो की बाबा भाई इथं तू शिकतोय जे त्याचं बाहेर एक्झिक्युशन कसं करायचं आणि ते शिकतानाच त्याच वृत्तीने कसं शिकलं पाहिजे. म्हणजे जसं मी MBA करताना मला माहीत होतं की आपल्याला पुढे जाऊन व्यवसायच करायचा आहे. तर MBA करताना प्रत्येक जी कन्सेप्ट सांगितली जायची
ती व्यवसायामध्ये कशी एक्झिक्यूट होईल ह्याच वृत्तीने आम्ही त्या कन्सेप्टकडे बघायचो. त्यामुळे त्याला माझा व्यवसायात फायदा झाला. मग ते विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने सांगतो की बाबा तुम्ही लाईक एक एक्झाम्पल कुठलं BCG मॅट्रिक्स शिकताय किंवा तुम्ही शेती रिलेटेड काही शिकताय तर ते प्रॅक्टिकल कसं वापरलं जाईल हे आत्ताच करा. फक्त ते वाचन परीक्षेत लिहिण्यापुरतं ठेवू नका. आणि जे काही उद्योजकीय संस्था आहेत तर आता गेल्यानंतर मला एक सांगा की आता तुम्हाला काय वाटतं की कोणतं डिपार्टमेंट सगळ्यात महत्त्वाचं आहे व्यवसायामध्ये? की मार्केटिंग आहे, अकाउंटिंग आहे, HR आहे? हा फार मोठा मिथ आहे की सगळीकडे ना हे सांगितलं जातं की मार्केटिंग 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 मार्केटिंग. आपल्या मराठी उद्योजकांना पाठी ठेवण्याचं हे आणखी एक कारण आहे की लोकांना सेल्स मार्केटिंगवर ध्यान देतात, हिसाब किताब कोणच ठेवत नाही. तर आम्हाला असं सांगितलं गेलं आमच्या मामाने वगैरे की भाई तू थोडं काम कमी कर पण हिसाब किताब जास्त ठेव. बरोबर. अकाउंटिंग न ठेवल्यामुळे उद्योजक कुठं नुकसान जातो ह्याला डे टू डे कळतच नाही. सेल्स मार्केटिंग करून व्यवसायात चाल परंतु प्रॉफिटमध्ये आहे का, तुझे ओव्हरहेड एक्सपेन्सेस किती आहे, महिन्याचं फिक्स कॉस्ट काय आहे, तुझं किती % कॉस्ट होते टोटल ह्याच्या, आणि ते हे कुठेही कळत नाही, त्यांचं अकाउंटिंग ठेवलंच जात नाही. त्यामुळे व्यवसाय करताना सगळ्यात महत्त्वाचं डिपार्टमेंट आहे ते अकाउंटिंग. तर ह्या पद्धतीचे मार्गदर्शन आपण उद्योजकांना सुद्धा करतो की हा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घेतला ना, आपण कुठे शिकून नाही आलेलो आहे. 16 वर्षात हा अनुभव घेतला की तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मार्केटिंगपेक्षा अकाउंटिंगला जास्त महत्त्व द्या, सेल्स मार्केटिंग नंतर. म्हणजे मला असं वाटतंय एक गोड गैरसमज होता ना सगळ्यांचा की व्यवसाय म्हटला, बिझनेस म्हटलं की मार्केटिंगवरती जास्त फोकस करायचा आहे, सेल्सवरती फोकस करायचा आहे. तर हे जे आहे आतल्या ज्या इतक्या लहान लहान गोष्टी आहेत आणि हे सगळं जसं आत्ता तुम्ही म्हणालात हे अनुभवातून आलंय. पण सर पुन्हा एकदा हे सगळं ऐकल्यानंतर हे सगळे मार्गदर्शनाचे तुम्ही धडे देताय किंवा सगळ्यांना प्रशिक्षण देताय किंवा काय, पण तरीही कुठेतरी मग मनात प्रश्न येतो, मराठी जा आपला माणूस आहे तो एक यशस्वी उद्योजक होऊ शकतो का? जसं तुम्ही आलात पुढे, पण एक जी माइंडसेट बसलेला आहे ना सुरुवातीला, जसं तुम्ही सांगितलं की प्रत्येकाच्या पालकाला असं वाटतं की माझ्या मुलाने चांगली नोकरी करावी, चांगल्या पगाराची नोकरी करावी, म्हणजे पालकच मुलांमध्ये हे सांगतायत. आणि आज जर तुमच्यासारखे अनेक युवक आहेत जे पुढे येऊन व्यवसाय करून मार्गदर्शन करतायत, पण शेवटी मग तो प्रश्न येतोच. हा आता सगळं बदलायला लागलं. म्हणजे हा काही काळ होता की त्यावेळी म्हणलं जातं की मराठी उद्योजक म्हणजे मराठी माणसं व्यवसाय करू शकत नाही. हा काळ होता, हा इतिहास झालेला आहे. आता जर तुम्ही बघितलं ना, आपली बऱ्यापैकी माणसं ही व्यवसायामध्ये उतरायला लागलेली आहेत. कारण की तुम्ही मला सांगा, तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं की एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत, बरोबर. आणि एका ठिकाणी म्हणलं जातं की मराठी माणूस म्हणजे खेकडा वृत्ती, पाय ओढा. म्हणजे एका ठिकाणी सपोर्ट पण करा सांगितलं जातं, एका ठिकाणी सांगितलं जातं पाय ओढा. हे असं एकदम कॉन्ट्रोवर्शियल कुठंच नाही होत. ह्याचं फक्त आहे ना भाव बनवला गेलेला आहे. जर आता तुम्ही बघितलं ना, सगळे मराठी उद्योजक एकमेकाला मदत करतात, गायडन्स करतात, आणि आपली ही लोक तेवढीच उद्योजकात आलेले आहेत. काही कम्युनिटी आहेत त्यांच्या पिढ्यानपिढ्या व्यवसायात आहेत, त्यामुळे त्यांना इझिली मार्गदर्शन मिळतं. आपल्या आत्ता ज्या चालू आहे त्या बऱ्यापैकी 90% लोकांच्या असं पकड की पहिल्या पिढ्यात. तर हे चित्र काही 5 वर्ष 10 वर्ष 20 वर्षांनी बदललेलं दिसणार. आपली ही लोक तेवढीच व्यवसायात तुम्हाला दिसतील जेवढं इतर कम्युनिटीच्या आहेत. त्यामुळे हे निश्चित चित्र बदलत चाललेलं आहे. क्या बात आहे सर. यालाच अनुसरून मला खरं तर हा प्रश्न मला अगोदर घ्यायचा होता, पण तुम्ही सांगितलं की आपण मराठी उद्योजक म्हणून एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे किंवा काय. तुमच्यामध्ये मी बरेच व्हिडिओ बघितले होते. हापूस आंब्यांचा जो काही तुम्ही व्यवसाय केलात किंवा मी म्हणेन की ते खूप छान झाला होता तो बिझनेस म्हणा किंवा काय, पण तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी डिटेलिंगमध्ये त्या व्हिडिओमध्ये सांगत होतात. तुम्हाला असं वाटत नाही का की आपला बिझनेस मोठा होतोय पण अगदी मायन्यूट छोट्या छोट्या गोष्टी व्हिडिओमधून सांगणं म्हणजे कॉम्पिटिटर तयार करणं, असं वाटत नाही का? बघा, एका प्रकारे बघायला जर गेलं तर मला सांगा की हापूस आंबा जो आहे तो हा किती लोक खात असतील. म्हणजे एक आपल्या भारताची 140 करोड लोकसंख्या आहे, एक आपण पकडू 20 करोड लोक तरी हापूस खात असतील. 10 करोड पकडू, 10 करोड जर लोक हापूस खातात आहे तर मी काय ह्या 10 करोड लोकांपर्यंत पोचू शकतो का? त्यातलं मी 1 लाख सुद्धा पोचलं तरी माझा खूप मोठा व्यवसाय होऊन जाईल. मग हे जे नॉलेज आहे आपल्याच लोकांना आपण वाटलेलं काय वाईट आहे? खूप सारे लोक आहेत ना, आपलीच मराठी लोक, त्यांना आंबे विकतात परंतु काय ना काय तांत्रिक अडचणी येतात आणि मग कस्टमरच्या कंप्लेंट येतात बंद करून टाकतात. तर आम्ही काय केलं, शेतकऱ्यांपासून ग्राहकांपासून सर्व स्तरावर एवढं नॉलेज नेऊन ठेवलं की बरेचशे लोकांना आहे ना आमची व्हिडिओ पाहून कळायला लागलं की बाबा आंबा हैदराबाद आणि बेंगलोरपर्यंत कसा पोचवायचा.
ते असे देठ तुटलेला तो व्हिडिओ लोकांनी बघून त्याच्यावर प्रतिक्रिया आल्या, किंवा काही लोकांनी आम्हाला समोरून सांगितलं की ह्याचं एक प्रशिक्षण तुम्ही अरेंज करा जेणेकरून आम्हाला ज्या आंब्याचा व्यवसाय करताना अडचणी येतात आहे. तर मी कधी असं या दृष्टीने बघतच नाही की मी जर लोकांना भरपूर काही सांगितलं तर माझा व्यवसाय कमी होईल, कारण की मी त्या 10 करोड संख्येपर्यंत एकटा पोहोचूच शकत नाही. तर आपलीच मराठी लोक आंबा जर विकायला लागली, कारण आंबा विकणारी परप्रांतीय आहेत बऱ्यापैकी, मग आणि सगळं प्रशिक्षण किंवा सगळे व्हिडिओ मी मराठीत दिलेले आहेत. तर आपलीच लोक जर शिकली ना, आपल्या लोकांनी व्यवसाय करायला चालू केला तर काय वाईट आहे. कारण एवढ्या 10 करोड लोकांपर्यंत एकटं पोहोचणं काम नाही. 1,00,000-2 लाखापर्यंत पोहोचलो तरी कित्येक करोडची उलाढाल होऊन जाईल, कित्येक करोडचं इन्कम येऊन जाईल. त्यामुळे हा जो सगळा प्रयत्न चालू आहे हा आपल्या मराठी मुलांसाठीच आहे की बाबा ते आंबा विकतात आहे, तुम्हाला ह्या अडचणी येतात आहे, हे व्हिडिओ बघा, सॉल्व्ह होऊन जातील. नक्कीच. खरं तर सर, इथे समोर बसल्यानंतर कुठेतरी आता मी जे काम करते ना, कुठेतरी असं वाटायला लागलं की मी माझं जे काम आहे त्याला मी छान व्यवसायाचं स्वरूप कसं देऊ शकते. सो डेफिनेटली या ज्या काही गोष्टी आहेत, तुमचे अनुभव आहेत, हे येणाऱ्या पिढीला असतील किंवा आपल्या मराठी वर्गाला मी विशेष करून स्पेसिफिक करेन, कारण आपण आज बरेच प्रश्न असे घेतले की मराठी उद्योजक किंवा मराठी व्यवसाय, मराठी लोकांना जर पुढे जायचं असेल तर कसं काय. तर डेफिनेटली हे सगळं नॉलेज त्यांच्यासाठी सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरेल. पण जाता जाता अगदी शेवटी, कारण प्रत्येक गोष्टीला वेळेची मर्यादा असते, म्हणून अन्यथा तुमच्याकडे जे इतकं साठलेलं आहे ते काही अवघ्या तासात मला घेता येणं खरंच डिफिकल्ट आहे. पण जाता जाता जर मी विचारलं की आज श्रीकांत सर म्हणून एक यशस्वी उद्योजक म्हणून नावाच्या मागे तुमच्या लावलं जात आहे की यशस्वी युवा उद्योजक श्रीकांत. सो हे जे लागलेलं आहे ना, तर अगदी शॉर्टमध्ये सांगायचं तर तुमच्या यशाचं गमक काय? यशाचं गमक म्हणजे एकतर पेशन्स लेवल, आणि दुसरी कन्सिस्टन्सी आणि स्ट्रॉंग एक्झिक्युशन पॉवर. ह्या 3 गोष्टी, म्हणजे जे पण कोणी आपल्या ह्या माध्यमातून व्हिडिओ बघत असेल ना, ह्या 3 गोष्टी फक्त एक शब्द जरी वाटत असल्या ना, ह्याचं प्रॅक्टिकली जर करायला गेलं ना तर म्हणजे कोण रोखूच शकत नाही तुम्हाला यशस्वी होण्यापासून. की एक तर तुमची पेशन्स लेवल भरपूर पाहिजे, त्याच्यानंतर जे करताय कन्सिस्टंटली करत राहिलं पाहिजे. लोक काय करतात वर्ष 2 वर्ष 3 वर्ष केल्यानंतर अपयश आलं किंवा कोणतरी काय बोललं की थांबून जातात. तर कन्सिस्टन्सी पाहिजे, आणि सगळ्यात त्यानंतर आहे महत्त्वाचं की एक्झिक्युशन पॉवर. प्लॅनिंग केलं, कन्सिस्टन्सी पण आहे, परंतु एक्झिक्युशन पॉवर जर वीक असेल तर मग ते सक्सेसफुल नाही होऊ शकत. तर ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी जरी घेऊन गेले तर कोणीही, मी 100% गॅरंटी देतो की तो व्यवसायात असो किंवा कुठल्याही क्षेत्रात असो, सक्सेसफुल होणारच तो. क्या बात आहे. आणि जाता जाता अगदी शॉर्टमध्ये तरुणाईला जर एखादा असं काहीतरी की समोरच्या व्यक्तीला वाटेल की डेफिनेटली मी हे करू शकतो, तरुणाईसाठी काय? सोशल मीडियापासून थोडंसं दूर राहा. आपलं म्हणतो बाबा की मी काय वेळ वाया घालवत नाही, परंतु तुम्हाला इनडायरेक्टली कळत नाही की किती वेळ वाया जातो. आपण 2 कामाच्या मध्ये 5 ते 10 मिनिटाचा वेळ मिळतो म्हणून सोशल मीडिया बघायला लागतो. पण जर संध्याकाळी येऊन जर तुम्ही मोबाईलमध्ये एक ॲप आहे त्याच्यात जर बघितलं तर तुमचा तास 1.5 तास वेळ त्यात जातो. पॉईंट 1. पॉईंट 2, अटेन्शन स्पॅन कमी होत चालला आहे. रील्स 3 सेकंद 4 सेकंद लगेच पुढे ढकलतो. पहिला जो अटेन्शन स्पॅन होता 30 मिनिटाचा होता, की आपण शाळेत लेक्चर ऐकतो 30 मिनिट पूर्णपणे ऐकतो. अटेन्शन स्पॅन कमी झालेलं आहे. तर ह्या सोशल मीडियापासून दूर राहा, आणि ठरवलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या फिलिंग बेस नका ठेवू. की आपण ठरवतो ना, एक कमिटमेंट आहे की मला वजन कमी करायचं आहे, तर अचानकपणे तर फिलिंग नाही, आज मला आळस आला मग मी आज व्यायाम नाही करणार. तर असं न करता फिलिंग बेस न जगता कमिटमेंट बेस जगा. ह्या दोन्ही जरी गोष्टी केल्या तरी आजची तरुण पिढी खूप सक्सेसफुल होऊ शकते. क्या बात आहे सर, आज खूप छान वाटलं. आणि केवळ मी असं म्हणेन की आपल्यामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स असणं खूप गरजेचं आहे, कारण याच पॉझिटिव्ह वाईब्स आपल्याला पुढच्या कामामध्ये आपल्याला खूप मला असं वाटतं की सपोर्टिव्ह ठरत असतात. की हो, मी ठरवलंय, माझ्याकडे ती जिद्द आहे, माझ्याकडे चिकाटी आहे आणि मला सातत्यपूर्ण काम करायचं आहे. आणि हे केल्यानंतर काय होईल, तर हे एक्झाम्पल तुम्ही होतात. आणि असं मी इथे आलात, छान दिलखुलास गप्पा झाल्या. तुमचे मनपूर्वक आभार, आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. कारण मला पुन्हा एकदा अजून जास्त विस्तार झाल्यानंतर पुन्हा तुमच्याशी छान गप्पा मारायला नक्की आवडतील. त्यामुळे तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. तर प्रेक्षक हो, आजच्या आपल्या या एस प्रोडक्शनच्या माध्यमातून नवीन सुरू झालेल्या सिरीजमध्ये आज आपण श्रीकांत कोठावळे सरांसोबत छान दिलखुलास गप्पा मारल्या. एक यशस्वी उद्योजक, मराठी उद्योजक म्हणून अगदी फळांचा व्यवसाय जो त्यांनी सुरू केला, आणि ते आज त्यांचा विस्तार जो आहे तो इतक्या मोठ्या प्रमाणात झालेला आहे. हा विस्तार कसा झाला,
हा व्यवसाय सुरू करत असताना त्यांना कोणत्या अडचणी आल्या, हा व्यवसाय सुरू केल्यानंतर ह्याच्यामध्ये सातत्य ठेवून हा व्यवसाय त्यांनी कसा पुढे पोहोचवला आणि मुळात आजच्या तरुणाईने कोणत्या गोष्टी करायला हव्यात हे सगळं करत असताना आर्ट ऑफ लिव्हिंगचा त्यांना कसा फायदा झाला, या सगळ्या गोष्टी आज आपण सरांकडून इथे जाणून घेतल्या. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी इथेच रजा घेते. धन्यवाद. श्रीकांत सर, आपण खूप दिलखुलास गप्पा तर मारल्यात, पण आता आपण रॅपिड फायर घेणार आहोत. मी तुम्हाला प्रश्न या अगोदर अजिबातही सांगितलेले नाहीये, सो मला अगदीच नॅचरल आणि जी काही खरी खरी उत्तरं पाहिजेत. पहिला प्रश्न, एका शब्दात स्वतःची ओळख. आनंद वाटणारा माणूस. क्या बात आहे. शेती की व्यवसाय? व्यवसाय. पहिला नफा किती झाला होता? 150 रुपये. सगळ्यात मोठं अपयश कोणतं होतं? व्यवसाय बंद करणं. कोणतं फळ तुमचं सिग्नेचर प्रोडक्ट आहे? हापूस. महाराष्ट्र की बाहेरचं राज्य? बाजार कुठे जास्त चांगला आहे? महाराष्ट्र. ऑब्वियस. पहिली मोठी ऑर्डर कुठून मिळाली? बिग बाजार. एका दिवसात सर्वाधिक विक्री किती झाली आहे? 32 लाखाची. एक सवय जी तुमच्या यशाचं रहस्य आहे? एक्झिक्युशन पॉवर. आज पुन्हा सुरुवात करायची झाली आणि स्वतःमध्ये जर एक बदल करायचा असेल तर काय कराल? स्टार्ट करेल विचार न करता. नफा की ग्राहकांचा विश्वास? ग्राहकांचा विश्वास. सरकारी योजना की स्वतःची मेहनत? स्वतःची मेहनत. तरुणांनी शेतीत यावं, हो की नाही? 200% यावं. एक फळ जे तुम्ही कधीच सोडणार नाही? हापूस. बाहेरच्या राज्यात व्यवसाय वाढवण्याचं एक गुपित किंवा बाहेरच्या शहरांमध्ये? नाही, आमची कुठेही शाखा नाही हे वाक्य मोडायचं होतं, म्हणून आमच्या 6 शाखा झाल्यात आतापर्यंत. क्या बात आहे. तुमचे प्रेरणास्थान कोण? शिवाजी महाराज. एका वाक्यात यशाचा मंत्र? एक्झिक्युशन पॉवर स्ट्रॉंग पाहिजे. दॅट्स इट. पुढच्या 5 वर्षात स्वतःला कुठे पाहता? भारतातला सगळ्यात मोठा हापूसचा व्यापारी आणि भारतातला सगळ्यात मोठा फळांचा व्यापारी. क्या बात आहे. नव्या शेतकरी उद्योजकांसाठी एक संदेश? टेक्नॉलॉजी अडॉप्ट करा आणि एक्झिक्युशन करा. क्या बात आहे.